नमस्कार. प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी म्हणतात की 25 पानांच्या मोठ्या कथेप्रमाणेच वातावरण, पात्र, प्रसंग यांचा व्यवस्थित परिपोष करून तितकीच उत्कंठावर्धक आणि परिणामकारक अशी कथा 5-6 पानात लिहून दाखवायची हे एकंदरीत कठीण आहे. मोठ्या कथेची काटछाट करून छोटी कथा तयार होत नाही, तर तिचा आशय, तिची शैली, तिचं एकूण व्यक्तिमत्वच छोट्या कथेचं हवं. त्या दृष्टीने लघुकथा हा कथेचा एक स्वतंत्र प्रकार मानायला हवा. जसं चित्रकलेच्या भाषेत बोलायचं तर 2-3 फूट लांबी रुंदीचं पेंटिंग आणि अगदी लहान, तळहातावर मावेल एवढं मिनिएचर पेंटिंग, ही दोन्ही आपापल्या परीने स्वयंपूर्ण असतात. तसं मिनिएचर हे मोठ्या पेंटिंगचं लघुरूप नसतं, तर त्याला स्वतःचं असं एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असतं. तर रत्नाकर मतकरींची एक लघुकथा आज आपण ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे बंध आणि ऐक टोले पडतायत. ह्या कथासंग्रहामध्ये ह्या कथेचा समावेश केलेला आहे. ऐकूया. बंध, लेखक रत्नाकर मतकरी. दुपार. बाहेर डोळे भाजणारं ऊन. दुसऱ्या मजल्यावरच्या या बिधाडाच्या खिडकीतून दिसणारा लाल भडक गुलमोहर निश्चल उभा. वाऱ्याची झुळूक देखील नाही. मग हालचाल कुठून होणार? वसुमतीला गुलमोहराकडे बघवत नाही. रक्ताची आठवण येते म्हणून. रक्त, समोरच्या सडकेवर सांडलेलं रक्त. वर्ष होऊन गेलं तरी अजून डोळ्यासमोरून न हलणारं, उलट दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत जाणारं. खिडकीबाहेर बरबटलेला रक्तासारखा इकडून तिकडे अस्ताव्यस्त पसरलेला पेट्या फुलांचा गुलमोहर. खिडकी बंद करायची देखील सोय नाही. या उकाड्यापायी हैराण झालेला होतो. वसुमतीच्या समोर पॅड. आजवर तिने अनावर अक्षरांनी लिहून टाकलं, मी जात आहे, कायमची. परत कधीच या घरात पाऊल टाकणार नाही. मला व्यसनी, खुनी माणसाबरोबर राहायचं नाही. तू माझ्या वरुणला मारलंस हे मी कधीच विसरणार नाही. तिला आणखीन पुष्कळ लिहावंसं वाटत होतं. वरुणचा विषय निघाला. मनातलं सारं उचंबळून यायचं. पण ते सारं गेल्या वर्षभरात बोलून झालं होतं. 1000 वेळा स्वतःशी, विद्याधरशी, या घरातल्या भिंतींशी, खिडक्या दारांशी. विद्याधरशी बोलणं आणि भिंतींशी बोलणं आता एकसारखंच होतं. कारण ती वरुणविषयी कितीही बोलली तरी तो काहीच बोलत नसे. नुसता गप्प, अगदी गप्प राहील. सुरुवातीला बोलायचा, खूप बोलायचा. आपली बाजू अगदी आवेगाने, आवेशाने मांडायचा. पण नंतर त्याचं वरुणविषयी बोलणं कमी झालं. हरलेल्या माणसासारखा तो नुसता तिच्याकडे टक लावून पाहत बसू लागला. त्या पाहण्यामधून आपली व्यथा जेवढी सांगता येईल तेवढी सांगू लागला. आणि नंतर काय, त्याचं पाहणंही भरकटून गेलं. नशेतल्या माणसाच्या पाहण्याला नेमकेपणा कसला, सारं धुंदीत पुसलं गेलं. शब्द आणि नजर दोन्ही प्यालात बुडून गेली. ठीक आहे, आता विद्याधरच्या व्यसनाचा विचार करायची गरजच पडणार नाही. एका ठाम भावनेने वसुमतीने चिठ्ठीखाली सही केली, तारीख घातली, प्रहर लिहिला, दुपार. संध्याकाळपर्यंत तो बहुधा दारूच्या नशेतच राहील. आपली बायको आपल्याला दुपारीच सोडून गेली आहे हे देखील त्याला कळणार नाही. बरोबर आहे, मी करते तेच बरोबर आहे. वसुमतीने चिठ्ठीची घडी केली. विद्याधर बसला होता तिथेच. त्याच्या हाताशी असलेल्या टेबलावर ती ठेवली. त्या चिठ्ठीवर वजनासाठी पितळी फुलपाखरू ठेवलं. मनात नसतानाही तिची नजर विद्याधरकडे गेली.
बसल्या खुर्चीतच ग्लानीमध्ये त्याची मान एका बाजूला कलंडली होती. त्याने हातात एक रिकामा ग्लास जेव्हा भावाने कवटाळावा तसा धरून ठेवला होता. समोर अर्ध्याच्या वर रिकामी झालेली रमची बाटली होती. आजकाल विद्याधर घरातच तिच्या समोर दारू पीत बसायला लागला होता. जणू तो तिचा निषेध करत होता. रात्रंदिवस ती त्याला वरूणविषयी जे ऐकवायची त्याचा निःशब्द निषेध. मला काय करायचं आता? पी आणि पिऊन पिऊन एक दिवस. तिचे डोळे पाण्याने भरून आले. आता हे सारं विसरून जायचे असं म्हणत असताना नेमक्या याच क्षणी जुन्या आठवणी पुन्हा मनात दाटून आल्या. जुन्या? जुन्या कुठल्या? काल परवाच्याच तर. लग्न झालं तेव्हा त्यांचा जोडा अनुरूप आहे याचं साऱ्यांनी कौतुक केलं. दोघांनाही चांगल्या नोकऱ्या, दोघांचाही स्वभाव हौशी, दोघांचीही अभिरुची दर्जेदार आणि मुख्य म्हणजे दोघांचंही एकमेकांवर विलक्षण प्रेम. सुखी संसारासाठी आणखीन काय हवं? हवं होतं, एक हवं होतं आणि त्याविषयीच लोकात कुजबूज सुरू झाली. त्या दोघांच्याही मनात तगमग होऊ लागली. लग्नाला 3 वर्ष उलटली. अजून मूल नाही, अजून मूल नाही. डॉक्टरी तपासण्या झाल्या. दोष वसुमतीमध्ये होता. डॉक्टरांचं म्हणणं पडलं की मूल होणारच नाही असं नाही, पण अवघड जाईल, बाळंतपणही कठीण पडेल. आणि तरीही वसुमतीचा हट्ट चालूच राहिला. मला मूल हवं, मग कितीही त्रास पडू दे. बाळंतपणात मरणाचा धोकासुद्धा पत्करायची माझी तयारी आहे, पण मला मूल हवं, मला मूल हवं. विद्याधरने तिला नाना प्रकारांनी समजावून पाहिलं. मूल नसलं तरी चालेल, पण मला तू हवी आहेस. तुझी किंमत देऊन मला मूल नको असं नाना तऱ्हांनी सांगितलं. पण मूल नको असं म्हटल्यावर ती त्याच्यावरच संतापली. तू राक्षस आहेस, तुला भावना नाहीत, तुला नुसती बाई हवी शरीर सुखासाठी. तिला आई व्हायचं असतं, हे तुझ्या पुरुषी डोक्यात शिरणारच नाही असं खूप काही बाई तिने त्याला सुनावलं. शेवटी त्याने माघार घेतली. रात्रंदिवस जर तिने मुलाचा ध्यास घेतला तर संसार सुखाचा होणार नाही हे ओळखून त्याने आपला विरोध मागे घेतला. मुलासाठी मनापासून प्रयत्न चालू ठेवला. अगदी ती सांगेल ते अंगारे लावणं, गंडे दोरे घालणं इथपर्यंत अगदी सगळं. आणि अखेरीस वरुण जन्माला आला. हॉस्पिटलमध्ये जाताना वसुमती आनंदाने फुलून गेली होती. तिच्या बाळंतपणाच्या काळजीने विद्याधर काळवंडून गेला होता. या संकटातून निभावून जाण्यासाठी मनातल्या मनात परमेश्वराला पुन्हा पुन्हा साकडं घालीत होता. हॉस्पिटलमध्ये तिच्या रूमच्या बाहेर उभं राहिल्या घामाने नखशिखांत डबडबून गेला होता. बाळ बाळंतीण दोघंही सुखरूप निभावली, पण सिझेरियन करावं लागलं. डॉक्टरांनी ताकीद दिली की दुसऱ्या बाळंतपणाचा धोका पत्करू नये. लगोलग वसुमतीचं ऑपरेशन केलं. तेव्हापासून वरुण बाळच तिचं सर्वस्व बनला. त्याने तिचे आई होण्याचे मनोरथ पूर्ण केले होते आणि त्याच्यानंतर पुन्हा कधीही तिची कूस उजवली जाणार नव्हती. ती त्याला प्रेमाने छातीशी घट्ट धरून म्हणायची, तू माझा आहेस, माझा एकटीचा. मग तो आपल्या चिमुकल्या करंगळीभोवती तिचा पदर गुंडाळत गुंडाळत म्हणायचा, नाही मी पप्पांचा पण. विद्याधर लांबून कौतुकाने हसायचा. वसुमती वरुणचे मुके घेत म्हणायची, नाही नाही पप्पांचा नाही, तू माझा एकटीचा. वरुणचं बाळसं खूप दिवस टिकलं, पण त्यानंतरही तो गोंडसच दिसायचा. मऊ मऊ भुरे केस, हसरी लाल चुटूक जिवणी, घारे चमकदार डोळे आणि सध्या धावपळ करणारी, उड्या मारणारी, मस्ती करणारी बटूमूर्ती. घरात येईल ते माणूस त्याचे पापे घ्यायचं, घालगुच्छ घ्यायचं आणि वरुण बाळ आपली सुटका करून घेऊन आईच्या पाठीशी लपून
करंगळीला तिचा पदर गुंडाळायचा चाळा करायचा. वरुण 7-8 वर्षांचा झाला तेव्हा शाळेतही हुशारीसाठी त्याचं कौतुक व्हायला लागलं. वसुमती आणि विद्याधर यांना तर त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन जायचं. घरात दुसरं भावंड नाही, त्यामुळे त्याचंही जग मम्मी पप्पांभोवतीच एकवटलं होतं. आणि तो भयंकर दिवस उजाडला. रविवारची दुपार होती. विद्याधरला पिण्याचा फारसा सोस नव्हता, पण क्वचित शनिवारी रविवारी जेवणाआधी 1-2 पेग घ्यावेत आणि मस्त झोप काढावी यात त्याला मजा वाटायची. त्याप्रमाणे वसुमती स्वयंपाकघरात चिकन शिजवत असताना त्याने कपाटातून व्हिस्कीची बाटली काढली आणि रुबिक क्यूबशी खेळत बसलेल्या वरुणला म्हटलं, वरुण, समोरच्या इराण्याकडून सोडा आणतोस? हो, असं म्हणून वरुण तत्परतेने उठला. त्याने भिंतीला लावलेली पिशवी घेतली, तिच्या सोड्याच्या रिकाम्या बाटल्या टाकल्या आणि विद्याधरने दिलेली 10ची नोट घेऊन तो बाहेर जाऊ लागला. जेवण झालंय, आत्ता कुठे निघालास? वसुमतीने आतून विचारलं. पप्पांसाठी सोडा घेऊन येतोय, असं म्हणून वरुण निघाला. आणखीन 10च मिनिटात ट्रकला ब्रेक लागल्याचा कर्कश आवाज झाला. त्या पाठोपाठ लोकांचा गलबला. विद्याधर खिडकीशी गेला. लगेच त्याने वसुमती अशी आरोळी ठोकली आणि तो धावतच घराबाहेर पडला. विद्याधर का ओरडला हे वसुमतीला कळलं नाही, पण वरुण सोडा आणायला गेला आणि विद्याधर बाहेर जाताना दिसला हे लक्षात घेऊन ती लगोलग बाहेर पडली. खाली आली. तो समोर लोकांचा घोळका. आतून काहीतरी अभद्र संदेश आल्याप्रमाणे तिने धावत पळत रस्ता ओलांडला आणि ती माणसांच्या कोंडाळ्यामध्ये शिरली. तिथे ट्रक उभा होता. त्याच्या ड्रायव्हरशी लोकांची बाचाबाची चालली होती. विद्याधर रस्त्यातच खाली बसला होता. त्याच्या मांडीवर एक तांबडं भडक मांस सदृश्य काहीतरी आणि सडकेवर रक्ताचा सडा. तो लाल रंग नजरेसमोर उसळून येताच वसुमतीची शुद्ध हरपली. तिला हॉस्पिटलमध्ये चांगली 24 तासांनी जाग आली. समोर विद्याधर बसलेला दिसला. तो रडत होता. वसुमतीला क्षणभर काहीच कळेना. मग अचानक संगती लागली. रस्त्यातलं दृश्य आठवलं. वरुणचे शेवटचे शब्द आठवले, पप्पांसाठी सोडा घेऊन येतो. एकदम तिच्या डोक्यात तो लाल रंग परत उसळला. वेदना असह्य झाली आणि ती किंचाळू लागली. तू मारलंस माझ्या मुलाला. तो चांगला खेळत होता. तू त्याला उठवलंस आणि त्याच्या मरणाकडे पाठवलंस. तू मारलंस. विद्याधरने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती उलट अधिकच मोठमोठ्याने ओरडू लागली. त्याच्या अंगावर धावून जाऊ लागली. शेवटी डॉक्टरांना तिला गुंगीचं औषध द्यावं लागलं. रडत ओरडतच ती गुंगीत गेली. तिचा आरोप करणं विद्याधरने मनावर घेतलं नाही. अतिदुःखामुळे ती हे बोलते असं समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण अपघाताला कित्येक दिवस लोटले तरी तिने विद्याधरनं पोटच्या पोराचा खून केला असं म्हणणं सोडलं नाही. तू दारू प्यायला बसलास म्हणून सोडा आणावा लागला, नाहीतर वरुणला खाली पाठवावंच लागलं नसतं, असं ती त्याला म्हणायची. सुरुवातीला विद्याधरने यात आपला काही दोष नाही, हा केवळ दैवयोग आहे, हे तिला पटवण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न केला. पण त्यातून त्या दोघांची कडाक्याची भांडणं मात्र होऊ लागली. हळूहळू त्याने बोलणं सोडलं. तो ऑफिस सुटलं की सरळ एखाद्या बारमध्ये जाऊन बसू लागला. वरुण गेल्याचं दुःख त्यालाही झालंच होतं. वर बायकोने प्रचंड अपराधाची भावना लादली होती. त्याच भरात तो विचार सुटेपर्यंत प्यायचा आणि घरी येऊन काहीही न बोलता अंग टाकायचा. दारूमुळे हे सगळं झालं असतानाही त्यांनी निर्लज्जपणे दारूचाच आसरा घ्यावा याने संतापून वसुमती बोल बोल बोलायची. पुढे पुढे जेव्हा तो घरीच दारू पिऊ लागला तेव्हा वसुमतीने ठरवलं की आता
आता फार काळ आपल्याला एकत्र राहणं अशक्य आहे. नवरा बायकोचे संबंध तर कधीच संपले होते. मग वरुणच्या आठवणींनी भरलेल्या त्या घरात वरुणच्या खुन्याचं तोंड बघून राहायचं तरी कशाला? जमेल तेवढ्या लवकर घर सोडायचं तिने ठरवून टाकलं. आणि आता तो क्षण आला होता. चिठ्ठीवर वजन ठेवून वसुमतीने नशेतल्या विद्याधरकडे पाहिलं. क्षणभर नको त्या आठवणी आल्या. मग निग्रहाने विद्याधरकडे पाठ फिरवून ती चालू लागली. आणि एकदम तिचा पदर खेचला गेल्यामुळे तिला थांबणं भाग पडलं. तिच्या कानावर हाक आली, मम्मी. अचानक इतक्या दिवसांनी वरुणचा आवाज ऐकल्यामुळे वसुमती चमकून वळली. पण खोलीत वरुण कुठेच दिसत नव्हता. तिच्या समोर होता तो विद्याधर, गाढ नशेत हरवलेला. त्याच्या उघड्या ओठांच्या कडेने लाळेचा एक लहानसा ओघळ. पदर खेचला गेल्यामुळे तिचं खाली लक्ष गेलं. विद्याधरची करंगडी तिच्या पदराचं टोक गुंडाळत चालली होती. वसुमतीच्या अंगावर एकाच वेळेला भीतीचा आणि हर्षाचा शहारा आला. वरुण इथेच आहे. हो मम्मी, मी इथेच आहे. विद्याधरचे ओठ हलत होते. मला जायचंय मम्मी, पण मी इथेच अडकून पडलोय. कशाने तरी मला इथे बांधून ठेवलंय. विद्याधरच्या तोंडून येणारा आवाज 8 वर्षाच्या वरुणचाच होता. पण बोलणं अडखळल्यासारखं, त्रास पडत असल्यासारखं, कमजोर होतं. पप्पांनी मला सोडा आणायला पाठवलं मम्मी, पण मी परत आलो, रस्ता ओलांडून आलो. एवढ्यात कोणाचा तरी चेंडू रस्त्यात आला. तो पकडायला मी परत धावलो. तेव्हा कसला तरी फटका जोरात. त्याबरोबर मी वारा झालो मम्मी. पण तरीसुद्धा तू एकसारखं पप्पांना उगाचच माझ्याविषयी बोलतेस, म्हणून मला इथेच थांबावं लागलं. मला सोडव ना मम्मी, मला सोडव. वसुमती खाली बसली. तिने जवळच्या नॅपकिनने विद्याधरचं तोंड पुसलं. त्याच्या डोक्याला डोकं लावून ती काही वेळ तशीच बसून राहिली. आता त्याचा दुसरा हात हालू लागला. त्या हातानं ग्लास टेबलावर ठेवला. तिथलं पित्तळी फुलपाखरू बाजूला केलं. चिठ्ठी उचलली, वसुमतीच्या हातात दिली. वसुमतीच्या डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या. तिने चिठ्ठी फाडून तिचे बारीक बारीक तुकडे केले आणि खिडकीबाहेर फेकून दिले. मी तुला मोकळं करते बाळा, ती मोठ्याने म्हणाली. मी तुला मोकळं करते. यापुढे मी तुझ्या पप्पांना दोष देणार नाही. त्यांना सतत तुझ्याबद्दल बोलून तुला इथे जखडून ठेवणार नाही. घरात तुझं नावही घेणार नाही. तू माझ्यापासून मोकळा झालायस. जायचं तिथे जा, सुखाने जा. तिला एक वाऱ्याची झुळूक आपल्या चेहऱ्यावर फिरल्यासारखी वाटली. दुसऱ्या क्षणी इतका वेळ निश्चल असलेला खिडकीबाहेरचा गुलमोहर सळसळला आणि पुन्हा निश्चल झाला. कथा इथे संपली आहे. मतकरींनी थोड्या थोडक्या शब्दांमध्ये किती मोठं तत्त्व, जीवनाचं तत्त्व आपल्याला सांगितलं आहे. नाही, पुन्हा भेटूया.